Hello friends, today we will enjoy the fifth poem from our English syllabus. The title of the poem is If. The title is one of the smallest title. This poem, If, is written by a British poet, Rudyard Kipling. That is, Rudyard Kipling composed the poem If. First of all, we will see something more about Rudyard Kipling. Friends, all of you love the various cartoons. I feel you might have listened or you might have seen the serial Jungle Book. That is Mowgli, Bagheera. This Jungle Book is written by Rudyard Kipling. Rudyard Kipling is one of the greatest British poet, novelist, dramatist, and also journalist. At the age of just 42, he won Nobel Prize in Literature. मित्रहो, इफ ही कविता इंग्रजी वाङ्मयातील अतिशय गाजलेली कविता आहे. या कवितेचं जे टायटल आहे, या टायटल मध्ये फक्त 2च लेटर आहेत. जे विचार आपण टायटलच्या लेंथचा केला तर सगळ्यात कमी लेटर असणारी इफ ही कविता. पण लेंथ आपण कवितेची पाहिली तर ही कविता आपल्या पुस्तकामध्ये फक्त 3 स्टांझामध्ये, मूळ कवितेमध्ये अनेक स्टांझा दिलेले आहेत. आपल्या पुस्तकामध्ये फक्त फर्स्ट, सेकंड अँड द लास्ट स्टांझा इज गिवन. रुdyard किपलिंग हे ब्रिटिश पोएट. जंगल बुक, जे तुम्ही कार्टून सिरियल मध्ये मोगली, बगीरा हे कॅरेक्टर्स पाहता, या जंगल बुकचे निर्माते रुdyard किपलिंग. रुdyard किपलिंग at the age of just 42, he is the winner of Nobel Prize in Literature. In short, Rudyard Kipling is one of the renowned writers in British literature. Okay, let us see the poem If. मित्रहो, जी मूळ कविता आहे, या कवितेमध्ये अनेक स्टांझा आहेत. परंतु आपल्या अभ्यासासाठी आपल्या पुस्तकामध्ये जी पोएम दिलेली आहे, या पोएम मध्ये फक्त 3च स्टांझा आपण पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट, सेकंड पोएम मध्ये आहेत असा, आणि मधले काही स्टांझा काढून शेवटचा स्टांझा आपल्या कवितेमध्ये देण्यात आलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल, सी व्हॉट इज देअर इन द पोएम. फ्रेंड्स, just like our teenager's prayer, in this poem there are once again 2 characters. First of all, a speaker and a listener. In this poem, a father is a speaker, just like our another poem. Here speaker and listener, both characters are present. Here father is a speaker. He is advising his son, and his son is a listener. Here father is speaking while his son is a silent character or mute. Just like every father, every person, father wants his son to be a balanced man. And in order to be a balanced man, in order to be a perfect man, how a perfect man should be there. ही कविता फक्त रुdyard किपलिंग यांची आपल्या मुलासाठी उपदेशपर कविता आहे असं नाही, तर ही कविता युनिव्हर्सल आहे. या कवितेतून प्रत्येक पालकाला आपल्या मुलाबद्दल जे वाटतं ते वर्णन या कवितेमध्ये करण्यात आलेलं आहे. इन फर्स्ट स्टांझा इन आवर टेक्स्ट बुक, या पहिल्या स्टांझामध्ये रुdyard किपलिंग आपलं डोकं शांत कसं ठेवावं, एखाद्या वेळेस जर बाकीचे लोक आपल्यावरती संशय घेत असतील, इतर लोक चिडलेले असतील,
तर अशा प्रसंगामध्ये आपण स्वतः कसं शांत असावं याचं महत्व रुडयार्ड किपलिंग यांनी सांगितलेलं आहे. सेकंड स्टांजामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या ज्याप्रमाणे कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जय आणि पराजय ह्या दोन एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आयुष्यामध्ये कधी आपल्याला विक्ट्री मिळेल म्हणजे विजय मिळेल, कधी कधी पराजयालाही सामोरं जावं लागेल. ज्यावेळेस आपल्याला विजय मिळेल त्यावेळेस विजय मिळाल्यामुळं फार आपण आनंदित होऊन स्वतःला फार शहाणही समजायचं नाही आणि पराजयानं खचूनही जायचं नाही. दोन्हीही सिच्युएशनला आपण कशा प्रकारे बॅलन्स राहायचं याचं महत्व सेकंड स्टांजामध्ये रुडयार्ड किपलिंग यांनी आपल्या मुलाला समजावून सांगितलेलं आहे. आणि तिसऱ्या स्टांजामध्ये रुडयार्ड किपलिंग आपल्या मुलाबद्दल अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येक पालकाची आपल्या मुलाबद्दल काही अपेक्षा असते. या ठिकाणी थर्ड स्टांजामध्ये रुडयार्ड किपलिंग आपल्या मुलाच्या बाबतीत जे स्वप्न पाहतो ते स्वप्न कसं आहे, ही शुड बी अ बॅलन्स्ड मॅन, ही शुड बी अ परफेक्ट मॅन, एक आदर्श व्यक्ती म्हणून तो आपल्या मुलाकडे भविष्यामध्ये पाहतोय. In this way, here we have to see three stanzas. In first stanza, we have to see the importance of keeping our head cool. In second stanza, we have to see the importance of dream also. At the same time, victory or defeat, both are the two sides of the same coin. Though they are looking different, coin is the same. And in the third stanza, the poet has given his own view about his son, that is, he wants his son to be a balanced man. Let us see the poem in detail. चला तर आपण या कवितेचा आस्वाद या ठिकाणी घेऊया. If you can keep your head, see, keep one's head म्हणजे काय, not to get angry, रागावू नये. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. समजा आजूबाजूचे सगळे लोक चिडलेले आहेत आणि त्यांच्या चिडण्याचं कारण म्हणून ते तुम्हाला ब्लेम करतायत. लोक जे चिडलेले आहेत त्या चिडण्याचं कारण तुम्ही आहात असं लोकांचं मत आहे. आणि अशा प्रसंगामध्ये जर तू तुझं डोकं शांत ठेवू शकलास, प्रत्येक स्टांजामध्ये इफ म्हणजे कंडिशन एक सिच्युएशन घातलेले, प्रत्येक सिच्युएशनला कशा प्रकारे तुझं वर्तन असणं अपेक्षित आहे हे रुडयार्ड किपलिंग यांनी या कवितेतून सांगितलेलं आहे. मॅक्झिमम वेळा इफ हा शब्द रिपीट झालेला आहे. त्याचप्रमाणे यू हा शब्द देखील रिपीट झालेला आहे. यू म्हणजे सन, कवीचा मुलगा, आणि इफ दॅट इज अ कंडिशन मीन्स अ सिच्युएशन. वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये तू कशा प्रकारे वागायचं. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. आजूबाजूचे लोक जर चिडलेले असतील आणि ते चिडण्याचं कारण हे तुला मानत असतील, अशा प्रसंगामध्ये तू जर तुझं डोकं शांत ठेवू शकलास, इफ यू कॅन ट्रस्ट, तुझा तुझ्यावरती विश्वास आहे, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डॉग यू. इतर लोक तुझ्याकडे संशयानं पाहतात पण तुझ्यावरती विश्वास आहे. But make allowance for means to consider. त्यांचाही विचार कर. जे लोक तुझ्यावर संशय घेतात त्या संशय घेणाऱ्या लोकांचा पण तू विचार कर. If you can trust yourself when all men doubt you, जर तुझ्यावरती विश्वास असेल आणि इतर लोक तुझ्यावर संशय घेत असतील, बट मेक अलाउन्स फॉर, पण तू त्यांचाही विचार कर, कन्सिडर. दे आर डॉक्टिंग टू, इतर लोक तुझ्यावरच का संशय घेतात.
आजूबाजूला इतके लोक असताना ते तुझ्यावरच संशय का घेतात याचा देखील तू त्या ठिकाणी विचार कर. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. बऱ्याच वेळेला मित्र हो, आपल्याला संधीसाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. कुठलीही गोष्ट पटकन मिळत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला वेटिंग करावं लागतं. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड ऑफ वेटिंग. तुला थांबावंसं लागलं आणि तू जर वाट पाहून कंटाळला नाहीस. और बीइंग लाईड अबाउट. बी लाईड अबाउट मीन्स फॉल्स थिंग्स स्पोकन. वाईट गोष्टी बोलणे. और बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज. कुठल्याही खोट्या मार्गाचा तू अवलंब करू नकोस. तुझ्याबद्दल जरी वाईट गोष्टी बोलण्यात आल्या, तुला जरी एखाद्या गोष्टीसाठी थांबावं लागलं, अशा प्रसंगात सुद्धा तू कुठल्याही चुकीच्या मार्गाची निवड करू नकोस. और बीइंग हेटेड. बऱ्याच वेळेला आपल्या आजूबाजूचे लोक आपला हेट तिरस्कार करतात. और बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. गिव्ह वे टू हेटिंग मीन्स अलाव हेट्रेड. दुसऱ्यानं तुझा तिरस्कार केला म्हणून तू इतरांचा तिरस्कार करू नकोस. और बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. अँड यट. आणि तरी सुद्धा डोंट लुक टू वाईज. स्वतःला फार शहाणं समजू नकोस. बऱ्याच वेळेला आपण थोडस काही परोपकार केला की स्वतःला फार शहाणं तत्ववेत्ते समजतो. अशा प्रसंगात तू स्वतःला फार शहाणं समजू नको. और टॉक टू वाईज. फार स्वतः शहाण्यासारखं बोलू पण नकोस. सी, इन फर्स्ट स्टांजा the poet Rudyard Kipling has created various situations just like keeping our head cool when all people are doubting. At the same time, we have to take allowance why they are doubting. In our life, many a times we have to wait, but don't be tired of the waiting. At the same time, don't give a way to the hating. In this way, in first stanza, the poet has addressed the, advised the, suggested his son. मित्रहो, कोणत्याही वडिलांना, पालकांना आपल्या मुलाबद्दल जे वाटतं तेच रुडियार्ड किपलिंग यांनी फर्स्ट स्टांजा मध्ये सांगितलेलं आहे. माझ्या मते पहिला स्टांजा समजलेला असेल. ओके, लेट अस सी द सेकंड स्टांजा. इफ यू कॅन ड्रीम. बऱ्याच वेळेला आपण स्वप्न बघतो. हो, स्वप्न आपण अवश्य बघावेत, पण जागेपणी पाहावेत. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. तुम्ही स्वप्न बघा, पण स्वप्न तुमच्या डोक्यामध्ये जाऊ देऊ नका. स्वप्न जास्त तुमच्यावरती प्रभुत्व मिळवू, स्वप्नाला तुमच्यावरती जास्त प्रभुत्व मिळवू देऊ नका. स्वप्नाच्या पाठीमागं अवश्य जावा, पण स्वप्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडासा विचारपूर्वक त्याचा पाठलाग करा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. स्वप्नाला तुमचे मालक बनवू नका. हा, माझं स्वप्न आहे, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, आय वॉन्ट टू बिकम इंजिनियर. स्वप्न अवश्य बघा, परंतु ते स्वप्न बघत असताना ते स्वप्न तुमच्या डोक्यात पण शिरू देऊ नका. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तुम्ही अवश्य विचार करा, पण तेच विचार घेऊन जीवन जगू नका. बऱ्याच वेळेला बदलत्या काळानुसार तुमचे विचार देखील तुम्हाला बदलावे लागणार आहेत. प्रसंगानुसार तुमची स्वप्न सुद्धा तुम्हाला बदलावी लागणार आहेत. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न तुमचं सत्यात नाही उतरलं तर तुम्ही नैराश्यात जाता. त्यामुळं स्वप्न अवश्य बघा, परंतु स्वप्नाला तुमचे मालक बनवू देऊ नका. प्रसंगी कॉम्प्रोमाइज देखील करायला शिकलंच पाहिजे. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट युअर एम. विचार अवश्य करा, तुमचे थिंकिंग राहू द्या.
If you can meet with triumph, see, triumph means victory. आयुष्यामध्ये कधी जय असतो. ऑस्ट्रेलिया आणि इंडिया सध्या टेस्ट मॅच सुरू आहेत, वन डे सुरू होत्या, 2020 पण झाल्या. पण कुठल्याच संघानं सगळ्याच मॅच व्हाईट वॉश दिलेला नाहीये. कधी ट्रायम्फ आहे, कधी व्हिक्टरी आहे, कधी डिफीट आहे. इफ यू कॅन मेट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर मीन्स ट्रबल. आयुष्यामध्ये कधी तुम्हाला ट्रायम्फ व्हिक्टरी मिळाली, डिझास्टर कधी पराजय मिळाला, तुमचा पराभव झाला. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर मीन्स वन हू डिसीव्ह. हे कशात फसवेत. व्हिक्टरी असेल तो आज आहे, उद्या सांगू शकत नाही. डिझास्टर कदाचित आज असेल, उद्या 100% नसेलही. दॅट मीन्स ट्रायम्फ अँड डिझास्टर, दिस बोथ आर इम्पोस्टर. तो ते फसवे, डिसिव्हर्स आहेत. इफ यू कॅन बेअर टू हिअर, इफ यू कॅन मेट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. यश आणि अपयश, जय आणि पराजय हे सुद्धा एकाच कॉइनचे दोन साइड्स आहेत. त्यामुळे आयुष्यामध्ये कधी विजय मिळाला म्हणून फार हुरळून पण जायचं नाही, आणि पराजित झालो म्हणून आपण नैराश्यात सुद्धा जायचं नाही. दोन्ही गोष्टींना तू समान न्याय देऊ शकला. दिस इज वन ऑफ द कंडिशन. हिअर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन द पोएट हॅज युज्ड. त्या प्रसंगात तू कसं वागशील. इफ यू कॅन बिअर, सहन करू शकलास. टू हिअर द ट्रूथ, तू जे बोलतोस ते तुझं सत्य तू सहन करू शकलास. यू हॅव स्पोकन. ट्विस्टेड बाय नेव्स, ट्विस्टेड बाय नेव्स. ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन मीन्स चेंज द ट्रूथ टू ऍडव्हान्टेज. बऱ्याच वेळेला ते सत्य आपण आपल्या फायद्याचं वळवण्याचा प्रयत्न करतो. ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. बऱ्याच वेळेला आपण ज्याप्रमाणे घरामध्ये उंदीर पकडण्यासाठी एखादा ट्रॅप लावतो, तसंच समाजामध्ये अनेक लोकांनी मूर्खांना पकडण्यासाठी ट्रॅप लावलेले असतात. प्रसंगी आपणच त्या ट्रॅपमध्ये अडकू शकतो. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन. अरे काय, आपण बऱ्याच वेळा नैराश्यात जातो. आपल्या हातून असं काय गेलं की जे आपल्याला त्रास एवढा होतो. अँड स्टूप अँड बिल्ड एम अप विथ वॉर्न आउट टूल्स. समजा जरी काय आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आला, एखादं उद्ध्वस्त झालं, तर तुझ्याकडं जे काही टूल्स आहेत, ऍपरेटस आहेत, त्या टूलच्या माध्यमातून परत तू जर तुझं आयुष्य उभा करू शकलास. एव्हरीवेअर इट इज अ कंडिशन. लेट अस सी थर्ड अँड द लास्ट स्टांजा. शेवटचा स्टांजा आपण पाहतोय. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स. Actually, crowd is a plural word. It is a plural, crowd. But here the poet has used crowds. आता crowd हे कलेक्टिव्ह नाउन आहे, त्याचं प्लुरल कधी होत नाही. तरी पण कवीनं पोएटिक राईट वापरून क्राउड्स केलेले. पोएटिक राईट म्हणजे कवीला तो अधिकार आहे, स्पेशल अधिकार. त्यात तो शब्दांची अदलाबदल, व्याकरणाचे नियम तो बदलू शकतो. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, जमाव, त्यांच्याशी तू बोलू शकलास. कीप युअर व्हर्च्यू, कीप वन्स व्हर्च्यू मीन्स कीप मॉरल अंडर एनी वे. वेगवेगळ्या लोकांशी बोलताना सुद्धा तू तुझी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवलीस, व्हर्च्यू लागू ठेवलास. और वॉक विथ किंग्स म्हणजे राजा, या ठिकाणी मोठ्या लोकांच्या संपर्कात तो आला. और nor lose the common touch. Lose the common touch means refuse to contact the common people. मोठ्यांच्या संपर्कात अवश्य जा, मोठ्यांशी तू संबंध ठेव, परंतु मोठ्यांशी संबंध ठेवत असताना सामान्य लोकांचा संपर्क तू सोडू नकोस. Or walk with kings nor lose the common touch if neither foes nor loving friends.
कुठलाही फो म्हणजे एनिमी, कुठलाही शत्रू किंवा तुझा कुठलाही मित्र कॅन हर्ट यू, तुला कुठलाही मित्र कुठलाही शत्रू तुला इजा करू शकत नसेल, करणार नसेल. ऑल मेन, इफ ऑल मेन काउंट विथ यू मीन्स इक्वली इम्पॉर्टंट. इतर लोक तुला सगळेच समान महत्व देतात. तुझा शत्रू असेल तोही तुला हर्ट करत नाही, तुझा मित्र आहे तो तर हर्ट करणारच नाही. सगळेच लोक तुला समान महत्व देत असतील. इफ neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you means equally important but none too much. पण सगळे लोक तुला आपला समजतात, परंतु कुठलाच व्यक्तीने तुला अति प्रमाणात हा आपलाच आहे, सगळ्यात जास्त तो आपल्या जवळचा आहे असंही समजता कामा नये. तो सगळ्यांना जवळचा वाटला पाहिजे, परंतु सगळ्यात जवळचा माझाच तो आहे असंही वाटता कामा नये. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट मीन्स टाइम दॅट डज नॉट वेट. वेळ कुणासाठीही थांबत नाही. तू त्या ठिकाणी इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट, प्रत्येक क्षणाचा तो वापर केलास with 60 seconds worth of distance run. 60 seconds worth of distance run means make use of every second. आयुष्यामध्ये प्रत्येक सेकंदाचा तू वापर केलास. yours is the earth. शेवटचे म्हणाले बघा, लास्ट स्टांजामध्ये आपण आलेलो आहोत. लक्ष द्या इकडं, लास्ट स्टांजामध्ये आपण आलेलो आहोत. yours is the earth with 60 second worth of distance run. 60 second means use of every second. प्रत्येक सेकंदचा तू वापर केलास. yours is the earth and everything that is in it. आणि या पृथ्वी तलावरती जे जे आहे ते सगळं कुणाचं आहे? तुझंच आहे. and which is more, you will be a man. आणि मला काय अपेक्षित आहे? you will be a man. man म्हणजे सांग, परफेक्ट ह्युमन बिईंग, एक आदर्श व्यक्ती मला अपेक्षित आहे. माय सन, माझ्या मुला, मला एक आदर्श व्यक्ती तुझ्यामध्ये पाहायचंय. मित्र हो, आता आपण इफ ही कविता रुडियार्ड किपलिंग यांची अतिशय गाजलेली कविता पाहिली. त्या कवितेमध्ये फक्त 3 स्टांजा होते आणि प्रत्येक स्टांजातून जो रुडियार्ड किपलिंग जे पालक म्हणून या ठिकाणी तुमच्याशी बोलत होते ते मुलाबद्दल आपल्या अपेक्षा काय आहेत, या अपेक्षा त्यांनी प्रत्येक स्टांजातून मांडलेल्या आहेत. माझ्या मते तुम्हाला ती कविता समज असेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.